दरम्यान दोन भावांनी एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलंय असं यावर राऊतांनी म्हटलंय। भेटीत बरंच काही घडलं असंही सूचक विधान संजय राऊतांनी केलंय। तर जे होईल ते चांगलंच होईल युतीच्या प्रश्नावर सुद्धा संजय राऊतांनी हे उत्तर दिलं। काय घडलं? दोन भाऊ भेटले, एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं, गप्पा झाल्या। शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये व्यंगचित्रांवर चर्चा झाली। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। बऱ्याच गोष्टी झाल्या। दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत। आहे की राजकीय युती कधी, कारण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढते आहे। जे होईल ते चांगलंच होईल। ची घटना अत्यंत आनंददायी आहे। दोन भाऊ आज वाढदिवसानिमित्त एकमेकाला भेटले आणि राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला लाल गुलाबाचा भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन गेले। हे अत्यंत शुभशकून आहेत आणि पारिवारिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं। आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असेल। दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आलेत। तुमच्या दृष्टीने ह्या युतीच्या चर्चा थांबल्या होत्या। युतीच्या चर्चा सकाळ संध्याकाळ करायची असतात का आणि त्या कुठे जाहीरपणे करायची असतात का? त्या युतीच्या चर्चा याच्यामध्ये गोपनीयता असली पाहिजे, याच्यामध्ये सिरियसनेस असला पाहिजे आणि युती योग्य वेळेला, अजून कुठली निवडणूकच नाहीये। विधानसभा होऊन गेल्या, लोकसभा होऊन गेल्या, आता कुठलीही सध्या निवडणूक सुरू नसल्यामुळं तुम्हाला जरी वाटत असलं की ही युतीची चर्चा थांबली होती, परंतु सही बात सही वक्त झाली, युती झाली। घरातला प्रश्न आहे। आपण का त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत। त्यांनी काय करावं? भावाभावांनी, तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिला नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे। त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? दोन्ही पॉवर एकत्र येण्याची देखील महाराष्ट्र वाट बघतो। चला रे बाबा, पाठोपाठ पुतण्या सोबत येईल असं आता चर्चेनंतर अशी काही चर्चा झाली आज राजकीय काही चर्चा। सर्वांना शुभेच्छा। तुझी त्याला राज म्हणायचे तर एक खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते। त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे। काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला। आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे। कुटुंब अगर एकत्र येत असेल त्याच्यामध्ये वाईट मानायचं कोणाला काहीच कारण नाही, पण ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला मातोश्रीपर्यंत गेले। पण 14 जूनला जेव्हा राजसाहेबांचा वाढदिवस होता तेव्हा उद्धव ठाकरे गेले होते का? ज्या मातोश्रीतून राजसाहेबांना कायमस्वरूपी काढण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले, आज त्यांना स्वागत करायला लागतंय, त्यांना त्यांच्यासाठी थांबायला लागतंय। याला अधोगतीच म्हणतात। म्हणून ह्याच्यासाठी राजसाहेबांचं मी कौतुक करीन। आता जे घडलं, जे भूतकाळात घडलं ते गंगेत मिळालं। मी तुम्हाला कुटुंबाबद्दल बोलतोय, राजकारणाबद्दल नाही। परंतु वर्तमान आणि भविष्यात माझं वैयक्तिक मत तरी असं आहे की हा स्नेह असाच राहावा आणि देवानी ह्याला कुठल्याही प्रकारची दृष्ट लागून देऊ नये। राजकारणात जे व्हायचंय ते होईल, परंतु जेव्हा दोन नाती तुटतात ना तेव्हा माहीत असतं की दुःख काय असतं, परंतु आपण दाखवू शकत नाही। लक्षात घ्या। त्यामुळे आमच्याकरता 100% एक आनंदाची गोष्ट आहे की दोन कारणाच्या निमित्ताने का होईना हे दोन भाऊ, त्यांचं कुटुंब हे एकत्र आलं, ह्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद।